यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने खाकराणी यांचा वाहन चालकासह 2 जणांना अटक केली आहे। चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती। आरोपी नेपाळ येथे पळून गेल्याने 18 दिवस पोलिसांना चकमा देत होते। उल्हासनगर येथे राहणारे रामचंद्र खाकराणी यांचा विरारच्या चंदनसार येथे पेट्रोल पंप आहे। रविवारी 25 ऑगस्टला ते नेहमीप्रमाणे विरारच्या पेट्रोल पंपावर आले होते। रात्री ते आपल्या गाडीतून चालक मुकेश खूपचंदानी यांच्यासोबत घरी जाण्यासाठी निघाले होते। मात्र दुसऱ्या दिवशी खाकराणी यांचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कामण गावाच्या जवळ असलेल्या नागले गावात गाडीत आढळला होता। त्यांच्याकडील 5 लाखांचे घड्याळ, 10 लाखांची अंगठी आणि 70,000 रुपये रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले होते। खाकराणी यांची हत्या चालक मुकेश खूपचंदानी यांनी आपल्या 2 साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले होते। मात्र हत्या करून ते गुजरात, उत्तर प्रदेश मार्गे नेपाळला फरार झाले होते। आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे कक्ष 2 आणि मध्यवर्तीय गुन्हे शाखेचे 2 विशेष पथके तयार करण्यात आली होती। आरोपी नेपाळमध्ये असल्याने त्याचा माग काढणे कठीण बनले होते। दरम्यान आरोपी चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी गोरखपूर येथे येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना मिळाली। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने 54 वर्षीय मुकेश खूपचंदानी आणि 32 वर्षीय अनिला राजकुमार उर्फ थापा या दोघांना अटक केली। तिसरा आरोपी रामलाल यादव हा फरार आहे। पोलिसांनी आरोपींकडून अंगठी, घड्याळ आणि 17,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या पथकाने ही कारवाई करून आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले। तर आरोपी मुकेश खूपचंदानी हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी चोरीसह 6 गंभीर गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंद आहे।